नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? मी पण मजेत. प्रज्वल बाहेरून आलाय आणि हातात दिसते पिशवी. बघू त्याने काहीतरी आणलंय. काय आणलंय ते बघूया आपण पटकन. सकाळच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंच होतं की आज रविवार होता आणि आम्ही सकाळ सकाळ आज नाश्त्यासाठी रात्रीचा भात होता, मग गरम केला आणि खाल्ल्यानंतर खारी टोस्ट वगैरे आणली होती. तर ते आम्ही खाल्ली चहाबरोबर. बऱ्याचदा रविवारी आम्ही पोहे वगैरे करत असतो, पण रात्री भात असल्यामुळे भातच गरम केला होता. म्हणलं कशाला वेस्ट घालवायला. मग मुलांना आज रविवार असल्यामुळं बाहेरचं काहीतरी खावं असं वाटत होतं. घरातली भाजी वगैरे खायची इच्छा नव्हती आणि प्रज्वल सारखा म्हणत होता काहीतरी मागवू का, काहीतरी मागवू का. मग परत ह्या सगळ्यांचं डिस्कशन सुरू होतं, काय मागवायचं आज. तर मी म्हटलं काय मागवायचं ते मागवा, मी करत बसते स्वयंपाक. तर त्यांनी आज मागवले नाही, प्रज्वलन जाऊन आणले, बाजार आमटे आणले. तर ही पंढरपूरची स्पेशल आहे बरं का. पंढरपूर, करकम या भागांमध्ये खूप फेमस आहे ही बाजार आमटी. 4-5 डाळींपासून बनली जाते आणि याला टेस्टही खूप छान आहे. तर तुम्ही पंढरपूरमध्ये कुठल्याही हॉटेलमध्ये गेलं तर तुम्हाला ही नक्की भेटणार. तर इकडं बाजार आमटी आणेपर्यंत मी जिरा राईस बनवून घेतला आणि जी आमटी आहे ती पार्सलच्या डब्यातून पातेल्यात ओतून घेतली, गरम केली. नंतर कांदा, लिंबू आणि मस्त अशा बाजरीच्या भाकरी बनवून घेतलेल्या आहेत तीळ लावून. ही जी बाजार आमटी आहे ना, ती फक्त आणि फक्त बाजरीच्या भाकरीबरोबरच भारी लागते. टेस्ट बाजरीच्या भाकरीबरोबरच छान येते हिला. पण कधी कधी इलाज नसतो त्यावेळेस तुम्ही चपाती पण खाऊ शकता. चपातीबरोबर पण चांगली लागते, म्हणजे बरी लागते. पण इकडं चालली होती गंमत. काय झालं तर आमटी थोडीशी झणझणीतच असते ही, म्हणून सगळ्यांनी आधी तयारीनेच रुमाल जवळ घेऊन बसलेत. तर प्रज्वलनं आधीच घेतला होता, मग साहेबांनी पण घेतला आणि साक्षीनं जाऊन आणला आहे रुमाल. तर असं आमचं चाललं होतं हसत खेळत मस्त असं जेवण. तर तुम्ही जर पंढरपूरला कधी आला तर बाजार आमटी नक्की ट्राय करा. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सोमवारी आज एकादशी होती आणि आमच्या घरात सगळ्यांचीच म्हणजे आमच्या चौघांचीही एकादश असते. त्यामुळे मी म्हणलं पहिल्यांदा देवपूजा करून घ्यावी. तर शाबू वगैरे तर मी रात्रीच भिजू घातला होता आणि प्रज्वलला आणि ह्यांना जायचं होतं लवकर, तर म्हटलं आधी पटकन देवपूजा करून घ्यावी आणि ह्या दोघांना खिचडी बनवून द्यावी. आमच्या घरात पहिल्यापासूनच एकादशीची परंपरा आहे, म्हणजे एकादश करण्याची परंपरा आहे. तर माझे जे सासरे होते तर तेही करायचे एकादशी. त्यापूर्वी त्यांची आई करायची एकादशी. तर त्यांच्या आईनंतर माझे सासरे म्हणजे मामा करायला लागले एकादशी आणि त्यांचं वय झाल्यानंतर ते मला म्हटले की माझी आई करायची, आईनंतर मी करतोय, तर आता माझ्यानंतर तू कर एकादशी म्हटले. म्हणून मग मी करायला लागली. तर मी एकादशी करत होतेच, पण आमचे साहेब पण माझ्याबरोबर करायला लागले नंतर. आणि आम्ही दोघं करत असतानाच मुलांना पण वाटलं आपण पण करावी एकादशी, म्हणून आता आमच्या चौघांची ही महिन्याची एकादश असते. पांडुरंगाच्या नगरीत आपण राहतोय म्हणल्यावर ना एकादश करायला काय हरकत आहे असं मला वाटतं. आता माझी देवपूजा आणि देवापुढे रांगोळी पण काढून झाली होती मस्तपैकी. तर आता म्हटलं ह्या दोघांना पटकन आपण खिचडी बनवून देऊ. तर त्यासाठी मी इथं बटाटे कट केली. इकडं बटाटे कट करत होते, परंतु दुसरीकडे माझं दुसरं पण काम सुरू होतं. तर मी गॅसवरती शेंगदाणे भाजायला ठेवले होते. तर आपण बायका बघा 10 हात असल्यासारखं सगळी कामं आपण एका वेळेस हँडल करत असतोय. तर हे काम फक्त बायकाच करू शकतात बरं का, दुसरं कोणी करू शकत नाही. तर आता आपण ही बटाटे धुवून घेऊ. तर चांगलं 2-3 वेळा धुवून घ्यायची बटाटे. आपल्याला त्यातलं स्टार्च वगैरे आहे ते सगळं निघायला पाहिजे. तर बघा शेंगदाणे पण चांगले भाजलेत. आता गॅस बंद करू आणि इकडं साहेबांनी आणलेत बघा रताळे. तर त्यांचं म्हणणं होतं की रताळे पण शिजव, पण आता माझ्याकडे टाईम नव्हतं, कारण प्रज्वल सारखा म्हणतो पटपट आवर, मला लगेच जायचं आहे. म्हणून मग ह्यांना मी म्हटलं की संध्याकाळी रताळे शिजवू का. तर ते म्हणलं बरं चालते संध्याकाळी शिजव, परंतु म्हणलं हे आपण धुवून ठेवावेत, कारण याला माती भरपूर होती. मग म्हणलं थोडा वेळ पाण्यात भिजवली का माती आपोआप निघते, म्हणून ही पाणी ओतून ठेवलं याच्यामध्ये. खिचडी घालायला हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, तर त्याच्या देठं काढून घेतले आणि धुवून पण घेतले स्वच्छ. विचार करत होते ही मिक्सरवरती बारीक करू का कट करू, पण म्हणलं म्हणजे बारीक केल्यावर जरा शाबूला व्यवस्थित लागलं म्हणजे शाबू जरा चांगला लागेल खायला, म्हणून मी हे बारीक करून घेतलं. मग शेंगदाण्याचं कूट पण करून घेतलं इथं मी. पहिल्यांदा म्हटलं बटाट्याची भाजी बनवून घ्यावी, कारण खिचडी काय मी तव्यामध्येच बनवणार होती आणि लोखंडी तव्यात खिचडी बनवली की छान लागते. सगळ्यांना लोखंडी तव्यामध्येच आवडते खिचडी बनवलेली. त्यामुळं मग म्हटलं कढईमध्ये बट्ट्याची भाजी बनवून घ्यावी. तर बट्ट्याची भाजी बनवण्यासाठी मी कढईत तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये मी आपण जी हिरवी मिरची वाटून घेतली त्यातलं थोडंसं वाटण टाकलं
आणि थोडं परतून घेऊन नंतर मग बटाट्याच्या फोडी टाकून घेतल्या. बटाट्याच्या फोडी पण थोड्याशा हलवून घेतल्या, परतल्या थोडा तेलामध्ये. मग नंतर आता याच्यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून थोडं हलवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम जरा मीडियमच ठेवायची. कडक करणार आहे हा बटाटा, अगदी जास्त शिजू द्यायचा नाही. म्हणजे शिजला तर पाहिजे, मऊ नाही झाला पाहिजे, कडक असावा. असा बटाटा आवडतो सगळ्यांना आणि थोडासा खरपूस भाजला पाहिजे. मग असा बटाटा मी करणार आहे. तर इथं आता मी हलवून घेतला, पण लगेच काय झाकणार नाही याच्यावरती. आणि हा असाच ठेवून मी आता लगेच खिचडी बनवून घेणार आहे. आता गॅसवरती तवा ठेवला, तव्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण टाकून घ्यायचं. सगळं टाकलं आहे मी झणझणीत पाहिजे म्हणून, पण मिरची काहीच तिखट नव्हती, झणझणीत काहीच झालं नव्हतं. आणि त्याच्यामध्ये शाबू टाकून घेतला आणि मग नंतर बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं. मग नंतर हे व्यवस्थित हलवून घेतलं. काय झालं, बरोबर शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि माझ्या मोबाईलचं स्टोरेज फुल झालं. त्यामुळे परत एकदा साक्षूला म्हणलं, साक्षू इथून पुढचा व्हिडिओ काढ. म्हणून मग आता साक्षूनं हा व्हिडिओ काढलेला आहे पुढचा. तर आता हे हलवून घेते आणि याच्यावरती झाकण घेते. तर इकडं बघा आपला बटाटा पण शिजत आलेला आहे. तर मी म्हटलं त्याच्यावर लगेच झाकायचं नाही, आपल्याला कडक बटाटा शिजवायचा आहे, मऊसर नाही शिजवायचा. म्हणून मी याच्यावरती झाकलं नव्हतं. बघू शिजलाय का, तर थोडासा कच्चा आहे अजून. तर आता मी याच्यावरती झाकणार आहे आणि हा बटाटा थोडा वेळ अजून शिजू देणार आहे. शाबू शिजलाय तर म्हटलं देवाला थोडासा काढून घ्यावा, नंतर गडबडीत राहील. थोडासा बटाटा कच्चा होता, पण तरी पण मी काढला थोडासा देवाला पण त्यातलाच. आणि मग प्रज्वलला वाढून घेतलं. तर प्रज्वलला मी शेंगदाण्याने शाबूच दिला आणि मग म्हटलं बटाटा शिजल्यानंतर द्यावा. मग आता देवाला पण नैवेद्य दाखवून घेते पहिल्यांदा, नाहीतर मग राहिलं म्हणजे तसंच राहून जाईल. देवाला नैवेद्य दाखवला, पण बाहेर तुळशीला वगैरे दाखवायचा राहिला होता. मग म्हटलं बाहेर पण तसंच दाखवून यावं, म्हणून मग आता मी बाहेर तुळशीला पण दाखवायला चालले. मम्मी काय काय केलंय? खिचडी बनवली, बटाटा किसून. कसं आहे माहिती आहे का, एकादशी आणि दुप्पट खाशी. तर त्याचं असं आहे की एकादश चौघांची आपल्या, पण किती खावावं काय त्याला मर्यादा नाही. सकाळी खिचडी, बटाट्याची भाजी, राजगिऱ्याचे लाडू, एवढं सगळं होतं. आता तर खिचडी आता भरपूर आहे, सब दाखवूयात. एक मिनिट. मस्त अशी खीर बनवली आहे. तिखट खिचडी तर वेगळी बनवली आहे ना. हां, तिखट टाकून सकाळी हिरवी मिरची टाकली होती. काहीच तिखट नव्हती, काय म्हणजे खाल्ल्यासारखंच वाटेना. काय वेगळ्याच मिरच्या लागल्या कडू कडू. बघ, वाव, खीर बनवली आहे. तर बिनदुधाची खीर आहे. आज मी पाण्यात खीर बनवली. जाऊ दे म्हणलं, दुधाजवळ काय आहे इथं. प्रज्वल आणतो म्हणत होता, पण म्हणलं जाऊ दे म्हणून पाणी टाकून बनवले. आणि रताळी बनवली ती स्पेशल. बनवली शिजवली ती, बनवली नाही ती. रताळी कशी बनवायची बघ. हो, रताळी. आता मला नाही वाटत पप्पा हे सगळं खातील, कारण पप्पा म्हणत असतात सगळं ही कर ती कर ती कर, पण आता उद्या जरा मला म्हणते त्याची घाऱ्या करा. असं आहे पप्पाचं. जाऊ दे, मस्त म्हणजे छान छान बनवलंय. जरा आठवण झालं म्हणूनच म्हणलं एकादशीने दुप्पट खाशी. तर देवाला दिवा लावा. तर इकडं मी देवासाठी नैवेद्य काढून ठेवलाय आणि साक्षू लागले देवाला दिवा लावायला. उदबत्ती पण लाव. बघा अशी रांगोळी काढायची, छात टाक काढून रांगोळी काढायची नसते माहिती. मला येत नाही कसली. एक लावा, दोन. एकच लाव आणि ती पण बाहेर नेऊन हे कर पडते. असली रांगोळी मला येत नाही ग मम्मी. काय येत नाही, शिकायची. हे अवघड. होय, अवघड असते. किती वेळात काढली मी, सकाळी लगेच झाली होती माझी काढायची. फुलं पानं काढायला येत नाही ती. काय बघून काढायचं असलं तर सांग, लगेच काढते. ते आरतीवर ठेवून टाक आणि उदबत्ती खाली ठेव. उदबत्ती तर थोडी ना ठेवायची, बाहेर ठेवायचे, पण असली 2 मिनिटं. आणि देवाला नैवेद्य दाखव. पाणी घेत आहे पाणी. वास. देव फक्त वासाचा धनी असतोय. ठेव. नको ठेवू नको, तिथेच ठेव थोडा वेळ आणि देवापुढं.
देव वासाचा धनी असतोय नुसता. थोड्या वेळानं खाणार. तर आलेले आहेत आमचे साहेब. काय आणले? भाजी आवाज एकादशी आहे, भाजी करायची आहे का एकादशी? त्याच्यासाठी आणली. पालक वाव, मस्त मस्त. पालक पालक भजी 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 भजी. आणि तिखट मिरच्या. आता मी केलं, खिचडी बनवली आणि आणलेली आहे मस्त अशी हिरवीगार पालक. छान छान. तर उद्या भाजी आहे गरगट्टा पालकाचा. खिचडी, लाडू, बटाटा, मिरच्या, 4 मिरच्या. स्पेशल खीर. वा वा. शेंगदाणे, काय खरं नाही. तर आज आपण इथंच थांबूया. तुम्हाला हा आजचा एकादशी स्पेशल व्लॉग कसा वाटला? आणि तसंच आपलं 2 दिवसातून एक व्हिडिओ येतच असतोय. तर तुम्हाला आमचे हे फॅमिली व्लॉग आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.